मी आहे ना व्हिडिओ तयार करायला लागल्यापासून आहे ना खूप जण मला असं म्हणतात की तुझं तोंड आहे का व्हिडिओ तयार करायला. तर कोणी कोणी मला असं म्हणतं आम्ही तुझे व्हिडिओ बघून खूप हसतो. कोणी कोणी असं म्हणतात तुझं पुरीला बघून तू एवढं सगळं कसं करतेस. तर जाऊ द्या, मी तिथून सांगते तुम्हाला तर काय विषय आहे त्यानंतर चला आपण बघूया. मी थोडंसं रेडी झाले, सकाळी आंघोळ वगैरे केलं आणि सियारा खूप छान असं रेडी केलं. त्यानंतर म्हटलं एक व्हिडिओ तयार करून घेऊया आणि तिला मी ए फॉर ॲपल वगैरे विचारत होते, पण ती नुसती औच करत होती फक्त. आणि त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया, तिला तिच्याशी थोडंसं खेळूया आणि त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. तर मी आज खारं वांगं बनवणार होते जेवणामध्ये. तर त्यासाठी मी थोडंसं अद्रक, खोबरं, लसूण, 2-3 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि नाही का शेंगदाणे, हावरी भाजून घेतलं, तळून घेतलं सगळं सर्व हावरे वगैरे. त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर त्याला ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर बघू शकता जिरं घातलं मी तेलामध्ये आणि त्यानंतर थोडेसे ते वांगे तळून घेतले आणि त्यानंतर कुट्टा केलेला टाकला, हळद टाकली, थोडंसं पाणी घातलं, त्यामध्ये मीठ घातलं आणि त्यानंतर वरतून कोथिंबीर टाकली. आणि आज मी मेहंदी लावली होती डोक्याला, त्यासाठी ते काढून ठेवलं होतं मी, जे हे बनवलं होतं हेअर टोनर तेच यूज केलं मी काढण्यासाठी. आणि थोडंसं पत्तीचं पाणी केलं. आणि जसं मला नवऱ्यावर फुकता येतं, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर फुकता येतं किंवा रुसता येतं ना, त्याच प्रकारे मला भाकरीही जमतात फुगवायला. तर त्यानंतर म्हटलं चला आज आता भाकरीचा व्हिडिओ पण दाखव, रोज रोज भाजी आणि त्या रेसिपीज दाखवते. आज मला भाकरी पण येतात ते पण दाखवावं म्हटलं. आणि त्यानंतर बघू शकता ही भाकर. आणि त्यानंतर दुपारी आम्ही वांग्याची भाजी आणि भाकरी एन्जॉय केला. त्यानंतर खूप सारं दूध आणि ब्रेड होतं घरामध्ये. तर म्हटलं चला आता ब्रेडची रसमलाईच बनवावा. त्यासाठी मी घेतलं तर थोडंसं अर्धा लिटर इतकं दूध आटून घेतलं, त्यामध्ये केसर, काजू, बदाम, साखर, वेलची वगैरे टाकून घेतले आणि त्या ब्रेडचे छोटे छोटे कट करून घेतले झाकणाने. त्यानंतर बघू शकता राऊंड राऊंड करून घेतले आणि त्यानंतर एका डब्यामध्ये स्प्रेड करून टाकलं. आणि ते आटवलेलं दूध होतं ते सगळं स्प्रेड करून त्यावरती टाकून घेतलं. आणि 10 मिनटामध्येच ही रसमलाई तयार होती. बघू शकता तुम्ही किती छान दिसत होते आणि इतकी सोपी आणि इतकी इझी आहे. आपण देवाला प्रसाद वगैरे करायचा असेल तर हे करू शकतो आपण इन्स्टंट रसमलाई. आणि खायलाही इतकी छान लागते ना, नक्की ट्राय करा तुम्ही. आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी ट्राय करा नक्की. आणि कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा. आणि संध्याकाळसाठी बनवलं होतं वरण भात. ओके बाय, गुड नाईट.